आज आपण बक्षीस वितरण गुणगौरव समारंभ यासाठी सूत्रसंचलन पाहणार आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सभेत विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे तसेच शाळेच्या सर्व सहभागी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. विद्या हाच अर्थ समजून त्याची कमाई करण्यास झटणाऱ्यास विद्यार्थी म्हणतात. कोणतेही शिक्षण घेत असलेली व्यक्ती म्हणजे विद्यार्थीच आहे. विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. तसेच विद्यार्थी प्रगतीसाठी प्रलोभन म्हणून बक्षीस हे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणून आज आपण अशाच विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी येथे जमलो आहोत. स्थानापन्न करणे. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण कार्यक्रमात अध्यक्षस्थान द्यावं असे काहीच माणसे असतात. असेच प्रभावी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे. त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती करते. आता दीपप्रज्वलन पाहूया. त्याआधी एक लाईक नक्की करा. दीपप्रज्वलन. एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची. या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करावे. आता पाहूया स्वागत. कुशल व सक्षम नेतृत्व देणारे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत. येथे आपल्याला नाव लिहायचं आहे, हे करतील आणि नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही आपण करायचं आहे. अतिथी देवो भव म्हणून शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहे आणि इथे स्वागत गीत म्हणणार आहोत. पुढे पाहूया प्रास्ताविक. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक. पुढे पाहूया. त्याआधी एक लाईक नक्की करा. बक्षीस वितरण. बक्षीस वितरणात आपल्याला इथे सर्व नावे आणि बक्षीस कोणाच्या हस्ते देणार आहोत त्यांचंही नाव आपल्याला इथे यादी करून वाचून ठेवायचे आहे. पुढे पाहूया. सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करायचे आहे. कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला. प्रेक्षकांच्या टाळ्यांशिवाय शोभा येत नाही या कार्यक्रमाला. पुढे पाहूया. त्याआधी आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुम्हाला कोणते सूत्रसंचलन हवे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अध्यक्षीय भाषण. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. यानंतर भाषण होईल. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवतो, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमचेच आहे. माणूस म्हटला की कौतुकाचे आनंदाचे अनेक प्रसंग स्वतःसह आपल्या परिचित स्नेहीजनात, कुटुंबात आणि या संपूर्ण विश्वात येत असतात. प्रत्येकाला आपल्या भावभावना, सकारात्मकता यांची देवघेव करायला आवडते. यामध्ये अभिनंदन या शब्दांनी साऱ्यांना आपलेसे करता येते आणि सन्मानाचा बहुमान स्वीकारल्यासारखा सुखद अनुभव दुसरा नाही असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. अभिनंदन या एका शब्दाने दोन अनोळखी माणसांमध्ये मैत्रीचे सुरेल नाते गुंफले जाते. प्रत्येकाला तो लहान असो की मोठा आपल्याला मिळालेली शाबासकी भावतेच. आभार प्रदर्शन. मनुष्य जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे तितकीच किंमत ही वेळेचीही आहे असे मला वाटते. आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे सादर करतील असे मी त्यांना विनंती करते. येथे आपण नाव लिहायचं आहे. पुढे पाहूया. आभार प्रदर्शन.
आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देतो. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. धन्यवाद. मनपूर्वक सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम येथेच समाप्त झाला असे जाहीर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.